रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केलाय। शिवसेना प्रमुखांचा मृत्यू कधी झाला आणि देह कधी बाहेर काढला हे बघा, 2 दिवस बॉडी का बाहेर काढली नाही असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे कोणी घेतले असा प्रश्न देखील कदम यांनी उपस्थित केला। बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी तयार केलं, सर्व माहिती काढा असं सुद्धा रामदास कदम म्हणाले। दरम्यान खोटं बोल पण रेटून बोल असा रामदास भाईंचा स्वभाव ही नमक हरामी आहे असं प्रत्युत्तर यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी दिले। प्रमुखांचं निधन कधी झालं, शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, शिवसेना प्रमुखांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज देखील त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस, 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते, काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणाचं नाही माहिती। 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाखली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे। होते का रामदास भाई तिथे? रामदास भाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदास भाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले।